गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार म्हणले की सुट्टीचा दिवस ह्यांना आहे आज सुट्टी. आणि 2 दिवसात आलेले गणपती, तर त्याच्यामुळे ना सगळी तयारी करायची आहे. माझी तर रोज थोडी स्वच्छता चालूच आहे. काल बघा डबे घासले, बघा काल सगळे डबे घासलेले, रॅक घासलेले डबे. जसं जमेल तसं मी करतीच आहे. तर बघा आता मी सकाळचा स्वयंपाक किचनमध्ये आहे, म्हणजे स्वयंपाक चालू असेलच माझा. तर पोळ्या करून घेतल्या पहिला आणि भाजीची पण तयारी करून ठेवलेली आहे. गोड आंबट वरण केलेलं आहे आणि इकडे शेवगा शेंगा, मसाल्याची शेवगा शेंगाची भाजी करणार आहे. आणि हे पहा इकडे पोहे नाश्त्याची. तर बघा हे बघा, कांदा, बटाटा, कढीपत्ता, खोबरं वरनं टाकायला, कोथिंबीर आणि इकडे पोहे भिजवून ठेवलेले आहेत. तर बघा चला नाश्ता करूया आपण. आणि हिरवी मिरची आणि शेंगदाणे घ्यायचे राहिले. तर बघा पहिला कढई टाकलेली आहे, तर तेल टाकून घेते. तर म्हटलं चला पहिला नाश्ता करून घेऊया, मग भाजी बनवूया. तर आज झालेले नाश्त्याला उशीर, 9चे 9:30 पर्यंत गेलेले आहेत. तर बघा आता मिरची घेते. हे बघा कढईमध्ये तेल टाकून गरम पण झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी मोहरी टाकली तेलामध्ये आणि मिरची घेतली. बघा कमी तिखटाची मिरची असल्यामुळे ना 2 घेतलेले आहेत. बघा नेहमीप्रमाणे शेंगदाणे पहिला तळून घेते, हिरवी मिरची, नंतर मग कांदा आणि बटाटा घालणार आहे. हे पहा इकडे पोहे परत आलेले आहेत. बटाटा असल्यामुळे त्याला थोड्या वेळात जरा फ्राय द्यावा लागतो, कारण का बटाटा थोडा फ्राय केल्यानंतर शिजला जातो. तर मीठ साखर नेहमीप्रमाणे टाकलेलं आहे. बघा 2 दिवसात गणपती आलेत ना, सगळं होईपर्यंत ना व्यवस्थित होईपर्यंत टेन्शनच असतं. ते सामानाची लिस्ट बनवणं, आणणं. चला आता इकडे पोहे तयार झाले. सासूबाईला देते पहिला प्रसाद, मग आम्ही दोघं पण घेतो. नैवेद्य, प्रसाद नाही, सासूबाईंना नैवेद्य दाखवते, आम्ही दोघं घेतो. प्रसाद नाही, प्रसाद आम्ही घेतो, नैवेद्य सासूबाईला दाखवतो. आज आहे ना म्हणजे थांबा जरा, आंघोळ नंतर करा, पहिला नाश्ता करा. आता बघू काय करतात ते. चला इकडे प्लेट घेते. 1 2 3 चला. तयार पोहे, प्लेट पण मांडलेले आहेत. हे पहा 3 प्लेट तयार आहेत. तर पहिला सासूबाईंना देते. या सगळेजण नाश्ता करायला या. अंधार पडले. नीट इकडे बसून खावा काकू. इथं ठेवा आणि पुढे सरकून खावा. हां, मांडी घालून इकडे सरकून खावा, म्हणजे सांडणार नाही, अंगावर सांडणार नाही, खाली सांडणार नाही. अंगावर काय तर घ्या. काय होतं हे जरा ह्याच्यावर ठेवा, म्हणजे सांडलं तरी कपड्यांना डाग नाही पडत. चला तर आम्ही दोघं घेतोय. हो चला घ्या. काय बेटा सुन, राम युग में दूध मिला, कृष्ण युग
चला आमचा आता नाश्ता झाले, पोहे खाऊन तिघांचेही झालेले आहे नाश्ता. तर आता मी भांडे आवरते. हे बघा किचन वॉटर्स, हे भांडे आवरते सगळे. हे ताट बघा कसं झालंय. हे ताट हे म्हणजे टाकून दे, पण मी म्हणलं राहू दे, कशात झाका बिकायला उपयोगी पडेल. हे ताटला काय खराब फक्त मला. तर आता मला फक्त ह्याची भाजी टाकायची आहे, मसाल्याची, शेंगाची. तर आता बघा आलं, लसूण, खोबरं सगळं घ्यायचंय मला. आणि शेंगा उकडून घेतल्यामुळे पडदेशी भाजी होती, फक्त मसाला करायचा आहे. भांडे आवरून ना जायचंय आम्हाला, सामान आणायचंय, गणपतीची तयारी सगळी होईपर्यंत टेन्शन येतं. सगळं होईपर्यंत होतं, पण ते आपण टेन्शन घेतो. हे बघा भाजीसाठी कोथिंबीर, आलं, कोथिंबीर, खोबरं आणि लसूण हे सगळं मी एका मिक्सरमधनं काढणार आहे. गरम घ्या चांगलं पाणी. हां बरं चला, ह्यांची आंघोळ चालली आहे. पुन्हा पाणी काय झालं, पाणी गार होऊन जातं. एक तर गार वारं सुटले सगळीकडे आणि पाणी गार ढो करतात. चला तर हे बघा 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर त्या मी लगेच सोडून ह्याच्यात टाकते आणि मसाला वाटूनच घेते. आज ना एवढी गडबड आहे. हे पाहिजे तर मसाला वाटून घेतलेला आहे आणि भाजी बनवते मी आता. कढई घेते, कढई ठेवते गॅसवर. कढई ठेवते, छोटी कढई घेते. यांना शेवग्याच्या शेंगा अजिबात आवडत नाही, ते कधीच खात नाही. पण आता जाऊ दे, रस्सा खातील ते. मसाल्याचं शेवग्याच्या शेंगा केले ना, थोडं रस्सा खातील, रस. म्हणून तर मी गोड आंबट वरण केलेलं आहे ह्यांच्यासाठी. चला तर फटाफट भाजी टाकते, कारण का ते त्यांची आंघोळ झाली की म्हणजे अजून तयार नाही का झाली. चला रविवार म्हणले की असंच निवांत असतं. तर यावेळेस माझं केव्हाच आवरून झालेलं असतं. मी रसिकाकडे जात असते, तर आज आहे रविवार, त्याच्यामुळे काय रसिकाकडे जायचं नाही आहे. रसिकाचं डेकोरेशन बघाय, रसिकाने गणपतीसाठी केलेलं डेकोरेशन पण पाहायचं आहे. काय कुठलं साबण आत नाही. हां ते कपड्याचं साबण ना काढणार आहे ना. कालच मावशीनं म्हटलं, तर मला म्हटलं ते काय कपडे भिजवले ना, भरपूर साबण आहे म्हणे. मी म्हटलं त्यांना वरनं लावायला घ्या. ब्रश का का आहेत की साबण केस? बर चला आता लिस्ट बनवतो ना आम्ही. जसं डोक्यात येईल, आठवेल तसं एक सामानाची लिस्टमध्ये ॲड करतोय. काय करणार आता, एकदम म्हणजे लक्षात नाही राहत. अगदी ऐनवेळेस हे म्हणजे समोर दिसलं ना, अरे देवा हे राहिलं ते राहिलं असं होतं. चला तर मग माझ्यातनं आता कप पण फुटलेला एक, मग कप बशी पण आणायचे. बशा आता लागत नाही तेवढं, पण सासूबाईंना मावशींना असं ते बशीमध्ये चहा ओतून पितात. चला भाजी कढई कधी गरम होती. हे पहा मस्तपैकी मसाल्याचा वास सुटले, घमघमीत वास सुटले बघा छानपैकी. शेवगे शेंगा तर उकडून घेतलेले. हे पहा मिठामध्ये का नाही, आता पडदिशी घालते कपडे बदलते. भाजी दाखवते हो, मसाल्याची शेवगे शेंगा कशी करते मी. झालं आता सगळं. मीठ सुटतंय, मध्ये मीठ घालते आणि पाणी तेल सुटतंय. आता खोबरं आहे. चला दिशा आवडते. मीठ थोडं कमीच घालावा. शेवग्या शेंगामध्ये उकडताना घातलेलं आहे, पुन्हा व्हायचं खारट. तर चला आता बघा छानपैकी परतते. आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यात
बघा साफ केलेला होता. पुन्हा बघा थोडं घाण होतच आहे. किती आवरावं. मग आता किचन ओट्यावर असं पसारा असतं ना, आवडत नाही. मग ते जेवढं जमेल तेवढं मी स्वच्छ करते. आता ह्यासाठी बघा, हे आता ह्या किचन ट्रॉलीज काढल्यामुळे हे सगळे मला इथं आज हे आणावं लागणार आहे. काय म्हणतात त्याला, डावपट्टी, चमचापट्टी नसती का, म्हणजे डाव सगळे आपण अडकवतो ते आणायचं. तर किचन ट्रॉलीज काढल्यामुळे ना प्रॉब्लेम, ठेवायचं होतं ते प्रॉब्लेम झालेला आहे. भाजी बनवते इकडे. लावते. अय्या का बंद झालं. हे काय उदबत्ती मी सकाळी देवपूजा करताना लावली होती गजानन महाराजांच्या समोर, ती बंद झाली. कशी काय ते अर्धवटच हे झालेली. तर इकडे बघा मस्तपैकी मसाल्याची शेवया तयार झालेल्या आहे. भाजी, या सगळेजण भाजी खायला. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.